हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आज महाशिवरात्रीच्या सर्व माझ्या ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होत हीच मी महादेवचरणी प्रार्थना करते. व्हिडिओला सुरुवात करते. तर चला, म्हणलं आज थोडंसं सकाळचं रुटीन तुम्हाला पहिल्यांदा दाखवत आहे मैत्रिणींनो. मी जसे माझे ब्लॉग करते तसं पहिल्यांदा दाखवत आहे. कसं झालं आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा. आंघोळीला जाऊन आले, प्रथम देवाचं दर्शन घेतलं स्वामींचं, नंतर मग पूजा करायचीच होती मला, कारण मी लवकर उठले होते. मला खाली पण जावं लागते आजीकडं, त्याच्यामुळे म्हणलं आता लवकर पाणी वगैरे घेतलं, पूजा केली. आणि तुम्ही शिवरात्रीची पूजा कशी करतात ते पण मला सांगा मैत्रिणींनो. नंतर मग म्हणलं अगोदर आता चहा करून घ्यावं, कारण 5 वाजताच उठले होते. आंघोळ वगैरे, आणि थंडी इथं ना सकाळी सकाळी एवढी थंडी वाजायली ना मैत्रिणींनो की विचारायचंच काम नाही आहे. तर मग थंडी होती सकाळी थोडीशी, तर म्हणलं आता अगोदर चहा करून घ्यावं. चहाला जसं की तुम्हाला मी दाखवलं ना, एकदम नॉर्मल अशी अर्धा चमचा साखरच टाकतात आम्ही चहाला. आता हे थंडीमुळं चहा, नाहीतर आम्ही असं हिवाळ्यात वगैरे उन्हाळ्यात तर आम्ही बिलकुल चहा कुणीच घेत. आता तर सध्या तर लेकरं बी चहा घेत नाही येतं, पण ज्यावेळेस उन्हाळा चालू होतं ना, तर त्यावेळेस आम्ही दोघं पण, मी आणि माझे मिस्टर, आम्ही दोघंही चहा घेत नाहीत. सकाळी सकाळी फक्त लिंबू पाणी एवढंच घेतो. तर चला, म्हणलं सकाळचं आज रुटीन थोडंसं शेअर करावं. इथंच बसले, चहा करून आणला आणि म्हणलं अगोदर चहा घ्यावा आणि नंतर पूजा करावी, कारण मला ना थंडी इतकी वाजू लागली ना सकाळी सकाळी. त्याच्यामुळे अगोदर चहा घेतला आणि नंतर मग तुम्हाला, जसं की आता पूजा अर्धवटच झाली होती, 7 वाजले तोपर्यंत, म्हणजे फक्त बेल राहिला होता व्हायचा. तर म्हणलं अगोदर आजीकडे जाऊन यावं खाली, कारण मला आजीकडे 7 वाजता जावंच लागतंय. कसं बी आजीचं कसं आहे की ती सकाळी सकाळी ना 7 वाजता तिच्या गोळ्या असतात, त्याच्यामुळे तिला चहा नाश्ता एकदा सकाळचं द्यावं लागते आणि नंतर पुन्हा 9 वाजता एकदा तिला नाश्ता मला द्यावं लागते. त्याच्यामुळे मग मी सकाळी असं आवरलं आणि खाली 7 वाजले होते. तर म्हणलं आता आजीकडे अगोदर जाऊन येते पटकन. तेवढ्यात तिचा आलाच फोन, बेल वाजलीच. म्हटलं चला चला इतक्या लवकर आवरलं ना, अर्धवट पूजा सोडली, खाली गेले, आजीला चहा नाश्ता दिला, नंतर वरी आले, नंतर राहिलेली पूजा नंतर करून घेतली. मग मी असं माझं सकाळचं रुटीन आहे मैत्रिणींना. कसं वाटलं ना? अशी झाली आपली पूजा. बेल वगैरे घेऊन घेतला आणि ते रुद्राक्षाची एवढी छान झाली ना ती माळ, म्हणजे अशी सुंदर एकदम, अशी जसं काय त्याला परफेक्ट आणली त्या पिंडीला, अशी बसली आहे बघा मस्त अशी. इतकं छान वाटलं ना. एकच फुल आमच्या जाऊबाईने दिलं होतं, बेल बी त्यांनीच दिला होता. सगळं वाहून घेतलं. ही अशी वरची आपली पूजा व्यवस्थित झाली. आता हे धूप जे आहे ना, मी परळीहून आणलेलं बघा मैत्रिणींनो. हे आता नाही बी म्हटलं तर 15 ते 20 मिनिटच्या जवळ, अर्धा तासच्या जवळपास चालत आहे. आणि सगळे त्याच्यात लोबन वगैरे जे बी काय असतंय ना, आपण यज्ञामध्ये टाकतो ते सगळं आहे बघा त्या धुपामध्ये. तर इतकं सुंदर आहे ना, सगळ्या घरात असा धूर होत आहे आणि छान पण वाटतंय. तर चला, मला आता वाचायचं आहे स्वामीचरित्राचं सारामृत. माझ्याकडे शिवलेलं अमृत तर नाही आहे, तर जे आहे ते, जी सेवा आपल्याला जी आहे ते करून घ्यायची. तर चला वाचून घेते आता. तर चला मैत्रिणींना, पूजा वगैरे लवकरच उठले होते. आज सगळ्यांना सुट्टी होती, सगळे झोपले होते. म्हणलं झोपा, मी माझं लवकर उठले. लवकर म्हणजे 5:30ला उठले. असं मी 5:30ला उठते, पण डबे वगैरे असते. आज डबे वगैरे काहीच नव्हते. तर म्हणलं थोडंसं सकाळचं पहिल्यांदाच दाखविलं आहे आणि कसं वाटलं आहे ते नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींना. पहिल्यांदा माझं सकाळचं थोडंसं रुटीन दाखविलं आहे मी, जास्त काही नाही दाखवलं, कारण पहिल्यांदाच दाखवू लागले म्हणून. फक्त पूजा वगैरे थोडंसं दाखवलं. तर आज शिवरात्री होती, मग देवाला बी महादेवाची ते मी इतकी माळ ती सुंदर झाली ना रुद्राक्षाची, 1 नंबरमध्ये झाली बघा. तुमच्याकडे जर असतील घरी रुद्राक्ष तर नक्कीच करा. छोटी जर पिंड असेल ना तर त्याला व्यवस्थित एकदम मस्त अशी बसली आहे. तर छान अशी पूजा वगैरे झाली. दह्या दुधानं अभिषेक पण घालून घेतला पिंडीला महादेवाच्या, आणि खाली आजीकडे पण जाऊन आली. आजीचं पण आज दोषे होते नाश्त्याला, त्याच्यानं. आणि इडली जर असेल तर सकाळीच असते. या दोषे असले तर मग गरम द्यावं लागतं, त्याच्यामुळे मग 9 वाजता जाऊन आले. मिस्टर उशिरा उठले होते, बसलेत बाहेर. आता त्यांना पण दाखवते, तुम्हाला मी शेअर करते. बसते थोडंसं मी बाहेर. म्हणलं आता सकाळी सकाळी आवरलेलं इथं थोडंसं गप्पा माराव्यात आपल्या मैत्रिणींसोबत. तर हे अशी रताळी मी पाण्यात टाकले, तर उपवाची मला बनवायची. आता बघा 1 मिनिट. तर ह्याची बनवायची मला आता खीर. मस्त अशी पाण्यात टाकलीत सकाळीच, कारण माती वगैरे पूर्ण अशी निघून जाते. ह्याला 4-5 वेळेस चांगलं धुवावं लागेल, तेव्हा कुठे हे म्हणजे व्यवस्थित असं नको वाटते. नाही त्याच्यामुळे पाण्यात टाकून ठेवली तर अशी व्यवस्थित.
तर चला. आणि भगरीचं पीठ आहे, पण भाकर नाही खायची मला, तर भाकरीच लागते. मी करणार आहे बटाट्याची भाजी, ह्यांना खायची बटाट्याची भाजी आणि भगर. तर मी मला भाकरी टाकणार आहे, ह्याची खीर बनवणार आहे. आणि साबुदाणा जे आहे तर मी तर साबुदाणा अजिबात खाणार नाही आहे, संध्याकाळी पण नाही खायचा मला साबुदाणा. मी ना संध्याकाळी पण भगर किंवा भाकरच खाईल. यांना संध्याकाळच्याला साबुदाण्याची खिचडी करून देईल. तर बटाटे लावून घेतलेत मैत्रिणीनं कुकरला. हे असे झाले तर जवळपास. आणि हे जे आहे ते दूध रात्री आणलं नव्हतं ना, त्याच्यामुळे आत्ता सकाळी आणले, तर आत्ता तापायला ठेवले. रात्री शनिवार होता आणि तिकडे ह्यांना उशीर झाला, त्याच्यामुळं मी काही गेले नाही. दूध आणाय म्हणले होते पण लक्षातच नाही, थोडंसं रागविले. पण चला जाऊ द्या, असू द्या. चला बसलेच बाहेर आता. तर इथं बाहेर बसले होते बघा, तर आंब्याच्या झाडाखाली असं आवरल्या. रविवार आहे आज घरी इथं, तर बोलतील तुमच्याशी थोडं. ते बी माझ्या यूट्यूब फॅमिलीला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा, तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हावं हीच महादेवचरणी प्रार्थना. तर चला मैत्रिणींना, आता जसं की फराळाचं म्हणलं ना तुम्हाला, लावून घेतलेत बटाटे वगैरे. तर जमलं तर जाऊ मंदिरला. जमलं इथं लावून वाजताय मैत्रिणीनं, जवळ असं काही नसतंच आहे. तरी पण जर गेले ना तर तुम्हाला मी नक्की शेअर करेल तिथलं, बरं का. तर मी बनवायले बघा आणि रताळे असे कुकरला 2 शिट्ट्या देऊन घेतल्या तर मस्त असे झाले. तर रताळ्याची मला खीर बनवायची. गुळातलं तर मी नेहमीच बनवते, पण म्हणलं थोडंसं का असं वेगळं काहीतरी ट्राय करावं. तर ह्याला आता थोडंसं तूप, दूध, तुमच्याकडे असतील तर ड्रायफ्रूट असतील तर ड्रायफ्रूट टाका, नसतील तर काही फरक पडत नाही, असंही टाकू शकता. बघा हे मॅश झाले चांगलं असं व्यवस्थित, हे बघू शकता. आता हे गरम आहे, काढून घेते. ह्याला तुपात व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे मला. 1 नंबरमध्ये खीर होती. गुळाचं तर आपण मी गुळाचं करत होते, तेही आवडत आहे लेकरांना, पण म्हणलं आता जरा वेगळं बघावं करून काहीतरी. तर चला आता तूप टाकून त्याच्यात मी भाजून घेते. तर हे तूप घालून घेतलंय कढईत आणि हे जे आहे ते ह्याच्यात घालून घेते. आता 1 मिनिट थोडंसं तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं. याच्यात मी ड्रायफ्रूट्स नाही घालणार मैत्रिणींना. घातली तर थोडीशी आता इलायची, हे खातेत की नाही इलायची ह्या उपवासाला माहीत नाही आहे, म्हणजे काय करावं ते कळलं नाही. तर त्या म्हणलं आता असं साधंच आपलं प्लेनच बनवावं, माहीत नाही तर कशाला उगीच. एकदा करून बघा, नंबर 1 मध्ये भीती आहे. आणि जसं की म्हणलं का तुम्हाला भगर बी केली, भाकर टाकून घेतली आहे. आता साबुदाणा तर आता नाही करणार, कारण भगरच खाते तर आवडतील सगळ्यांना, भगर आणि बटाट्याची आमटी. तर साखर तुम्हाला जशी पाहिजे तशी घाला, तुम्हाला गोड जसं लागतंय तसं. आम्ही तर साखर कमी खातो, त्याच्यामुळे मी कमीच गोड घालणार आहे, म्हणजे कमी साखर घालणार आहे, सॉरी. तर ही साखर अशी एवढी नको, एवढी राहू दे ना, गोड तर लागलं पाहिजे ना. तर ही अशी साखर घालून घेते. हे पाहे थोडीशी साई आलेली, साई सगळं थोडं दूध घालून घेणार आहे याच्यात मी. 1 नंबरमध्ये लागतंय. चांगलं शिजू द्यायचं आता ह्याला. घरी पाहू शकतात. मी तर म्हणाल की उपवास असू नसू, असं एरवी पण असं जर मुलं खात नसले ना, आणि रताळू जे असते ना, तर ह्याच्यामध्ये विटॅमिन्स काय जे बी काय असतंय ते चांगलं असतंय शरीराला, एवढं माहिती आहे फक्त. तर त्याच्यामुळे असं एकदा करून बघितलं का तर छान होतंय. तर बघा, मस्त शिरा म्हणू शकतात किंवा खीर म्हणू शकतात, आपल्या मनावर जे आपल्याला नाव द्यायचं आहे ते देऊ शकतात तुम्ही. जर घट्ट झालं तर शिरा समजा, आणि पातळ जसं आवडतंय तुम्हाला, पातळ पाहिजे असेल तर अजून दूध टाका, खीर तयार होतीये. तर आपला उन्हाळा सुरू झाला. टरबूज आणलं होतं. इथं शिवरात्र म्हणलं का इथं फराळ करत नाही, तर इथले लोक फक्त फ्रूट्सवरच धरते. तर आम्ही बी एक टरबूज आणले आता चिरायले. तर आणि उन्हाळ्यामध्ये कुठलंही फ्रूट्स आणलं का ह्यांच्याकडेच असते चिरायचं. टरबूज खरबूज काही असो, एकदम व्यवस्थित चिरतं. तर तेव्हा साल काढले तर मस्त असे. आता बघू खाऊन कसं दिसायला, तर छान दिसायला हो, आहे की नाही.
बरं आहे, गोड बी नाही सपक बी नाही. तर 6 वाजता सकाळून काही टाईम भेटला नाही, संध्याकाळून टाईम भेटला. घराच्या जवळच एक मंदिर होतं, तिथं सगळेच आम्ही मंदिराला गेलोत. एवढं छान मंदिर होतं ना. आणि इथले लोक फराळ करत नाहीत मात्र तिथं सगळ्या जे ती फॅमिली घरी तिथं मंदिरात जाऊन फक्त फळं खायची, अभिषेक करायचा आणि फळं खायची असं होतं. आणि मंदिर एवढं सजवलं होतं ना, अशी पिंड बाहेर ठेवलेली होती. बऱ्याच अशा बाकीच्या बी कृष्णाची मूर्ती हे असे बघा इथं येऊन जाऊन फळं खायचे असं इथल्या लोकांचं आहे. फराळाचं वगैरे आपल्यासारखं काहीच करत नाही आहेत ते. अभिषेक करायचा आणि तिथं जाऊनच फराळाचं खायचं. तर आम्ही इथं दर्शन घेतलं आणि दर्शनाला बारी भरपूर होती. त्याच्यामुळं ह्याचं उद्या पालखी सेवा येते बघा इथं दारामध्ये. तर इथल्या मी ब्राह्मणाला विचारलं, मला कसं वाटलं की आजच येते, पण ते म्हणले की नाही उद्या येते. तर असा झाला व्हिडिओ.